महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या कथित भरती आणि प्रशासकीय गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून या संदर्भात शिक्षण विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रार अर्जातून अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणातील भाग 1 मध्ये तक्रारदाराने केलेले प्रमुख आरोप आणि त्यामागील दावे मांडण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार श्री बापू सुपुदू थोरात राहणार आदर्श नगर शिरपूर जिल्हा धुळे यांनी 4 ऑगस्ट रोजी माननीय उपसंचालक शिक्षण विभाग नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. तक्रारीत शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्था आणि तिच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. संस्थेचे चेअरमन तुषार विश्वासराव रंधे, सचिव निशांत विश्वासराव रंधे तसेच संबंधित विश्वस्त आणि बोगस पडताळणी करून विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरित्या वाढवून दाखवली असा दावा अर्जात करण्यात आला आहे. तक्रारीनुसार या कथित बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त तुकड्यांना मान्यता मिळवण्यात आली आहे. त्यानंतर शासनाच्या भरती नियमांचं पालन न करता तसेच आवश्यक असतानाही कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध न करता भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय भरती प्रक्रियेदरम्यान शिक्षक पदासाठी प्रत्येकी 25 ते 30 लाख रुपये तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी सुमारे 15 लाख रुपये अवैधरित्या स्वीकारून नियुक्त्या देण्यात आल्या असा अत्यंत गंभीर आरोपही तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे केली आहे. शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन तुषार विश्वासराव रंधे यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही उपसंचालक साहेब यांना त्यांच्या कार्यालयात येऊन निवेदन सादर केलं. किसान विद्याप्रसारक संस्थेमध्ये पडताळणीच्या वेळेस पडताळणीची संख्या नसताना विद्यार्थी संख्या दाखवून त्यांनी पडताळणी केलेली आहे त्याची थेट चौकशी होण्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली. त्यानुसार साहेबांनी आम्ही योग्य ते आदेश चौकशीचे त्यांनी दिलेले आहेत. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे. या किसान विद्याप्रसारक संस्थेमध्ये फार मोठा घोळ झालेला आहे. साधारण 300 ते 400 कोटी रुपयाचा मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. बोगस कालांतर आयडी घोटाळ्यामध्ये प्रशांत वाडिले यांच्या देखील त्यांनी मदत केली असल्याचं समजते व रवींद्र बेडसे यांनी देखील त्यांना मदत केलेली आहे. म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे व किसान विद्याप्रसारक संस्थेचे चेअरमन यांना त्वरित अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ज्या शिक्षकांच्या बोगस शालांतर आयडी घोटाळे मध्ये त्यांना मदत केलेली आहे त्यांचीही कसून चौकशी झाली पाहिजे. यासाठी आम्ही साहेबांना आज समक्ष येऊन निवेदन दिलं व त्या निवेदनाची साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि योग्य ते कारवाई करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.